नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. सरन्यायाधीश अवमानतेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निषेध. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची जिल्हाधिकारी जळगाव या पदावर बदली. ठाणे जिल्हा परिषदेच्या विकासाच्या वाटचालीत मोलाचं योगदान. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी यानं भर न्यायदान कक्षात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यानं या कृत्याबद्दल पश्चाताप देखील व्यक्त केला नाही. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसंच ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शनं करण्यात आली. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलानं बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. सर्व कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून तसंच हातात संविधानाच्या प्रती घेऊन बसले होते. या आंदोलनात ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. घोडबंदरमधील पाणी टंचाईचा प्रश्न आता गंभीर झाला असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी या संदर्भात आयुक्तांची भेट घेतली आहे. अनेक सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी हे देखील या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आयुक्तांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. घोडबंदर परिसरातील पाणी प्रश्न संदर्भात बैठक झाली असून तिथे असलेल्या अनेक सोसायट्यांना पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनल्याचं सांगून दर महिन्याला तिथले नागरिक लाखो रुपयानं टँकरनं पाणी विकत घेत आहेत. याचाच अर्थ की कुठेतरी पाण्याची चोरी होते आहे असा त्याने आरोप केला. इथलं पाणी कुठेतरी कन्स्ट्रक्शन साईटवर जात आहे किंवा टँकर माफियाच्या माध्यमातून हे पाणी कुठेतरी वापरलं जात आहे असं सांगून ठाणे महानगरपालिकेचा जर एखादा टँकर घेतला तर तो विकत 1,000 रुपयाला जातो, पण तोच टँकर खाजगी घेतला तर त्याची 2,500 ते 3,000 रुपये एका टँकरचे घेतले जातात. त्यामुळे हे सर्व टँकर माफिया, पाणी सोडणारी मुलं आणि अधिकारी यांच्या संगनमतानेच होत आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच याच कारणामुळं घोडबंदरमधल्या नागरिक अतिशय पाण्यासाठी त्रस्त आहेत. करोडो रुपयांचे फ्लॅट घेऊन जर या सुविधा मिळत नसतील तर लोकांनी नेमकं करायचं तरी काय असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. या संदर्भात आयुक्तांशी आपली चर्चा झाली असून आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे की उद्या सिटी इंजिनियर ज्या ठिकाणी पाणी सोडलं जातं त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतील असं त्यांनी सांगितलं.
तर महानगरपालिका निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात त्यांना विचारलं असता ठाकरे बंधू युती आघाडी करायची असेल तर या संदर्भात आमचे पक्षप्रमुख राज ठाकरे ठरवतील, ते जे काही ठरवतील, ते जे काही निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असतील असं त्यांनी सांगितलं. संजय राऊतांच्या भोंग्याला कंटाळून लोक टीव्ही फोडतील अशी टीका मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. विमानतळ उद्घाटनावरून विमानामध्ये जाण्याचं पहिलं तिकीट हे संजय राऊतच काढणार आहेत. संजय राऊत यांचं गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय मित्र नाही आहेत का असा प्रश्न निर्माण करीत प्रत्येक चांगली गोष्ट होत असेल त्याला विरोधच करायचा. ही संजय राऊत यांनी आपली भूमिका बदलली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. तसंच राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस त्यांनी ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला होता. आपल्या मतदारसंघात 70 ते 80 विहिरी असल्यानं त्या विहिरींचं पुनरुज्जीवन करून ते पाणी वापरण्यायोग्य आणि पिण्यायोग्य करावं अशी माझी संकल्पना होती. पूर्वी या विहिरींचं पाणी पिण्याला तर दूरच, जुन्या भांड्याला आणि गाडी धुवायला सुद्धा वापरत नव्हते. आता मात्र 36 विहिरींचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे. काही विहिरींना आरो प्लांट देखील लावण्यात आलेला आहे. म्हणजेच ते पाणी बिसलरीपेक्षा देखील स्वच्छ आणि पिण्यायोग्य असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. तसंच ही संकल्पना राज्यामध्ये सगळीकडे वापरली गेली पाहिजे. त्यामुळं पाण्याचा वापर भविष्यात चांगल्या प्रकारे होईल आणि संपूर्ण 365 दिवस याचा वापर होईल. धरणं ज्यावेळेस कोरडी पडतात त्यावेळेस पाणी कमी होतं. त्यामुळे स्वतःचं धरण होईपर्यंत पाण्याची चणचण निर्माण होणार आहे. या विहिरींमुळं त्याचा फायदा होईल. खर्च कमी आणि फायदा जास्त अशी ही संकल्पना असल्याचं त्यांनी सांगितलं. तर अविनाश जाधव यांना कदाचित माहिती नसेल, परंतु प्रताप सरनाईक यांचे वडील हे दैनिक मराठाचे उपसंपादक होते असे खडे बोल त्याने अविनाश जाधव यांना सुनावले. ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली त्या चळवळीत ते अग्रगण्य होते. यात मला मराठीबद्दल त्यांनी काही सांगू नये. खंडण्या वसूल करताना दुबे, चौबे, पांडे आणि मराठी बोलताना आम्ही मराठी असं चालणार नाही. चांगल्या लोकांसारखं, चांगल्या माणसांसारखं त्यांनी वागावं असा सल्ला त्यांनी जाधव यांना दिला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याबाबत झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. भूषण गवई यांच्याबाबत झालेला प्रकार दुर्दैवी असून ही आपल्या देशाची संस्कृती नाही. आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे आहोत. त्यामुळं याची निंदा करावी तेवढी थोडीच आहे असं उपमुख्यमंत्री म्हणाले. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची विनम्रता आहे. त्यांची शालीनता वेळोवेळी दिसून येते. त्यामुळेच राज्य सरकारनं त्यांचा सन्मान केलाय. आम्ही त्यांचा मनमिळावू स्वभाव जवळून पाहिला असून अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वावर कृत्य करणं अत्यंत अशोभनीय आहे. मी याचा जाहीर निषेध करतो असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याची गंभीर दखल घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची पावसामुळं अक्षरशः चाळण झाली होती. विशेषतः 100 फुटी रस्ता ते नेवाळी नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या भीषण खड्ड्यांमुळं नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. या खड्ड्यांच्या समस्येवर तातडीनं तोडगा काढण्यासाठी आमदार सुलभा गायकवाड यांनी स्वतः रस्त्यावर उतरून कामाची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना बोलावून घेतलं आणि धारेवर धरून तात्काळ खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं. पावसानं विश्रांती घेतल्यामुळं मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन आता कुठलीही दिरंगाई न करता युद्धपातळीवर काम पूर्ण केलं जाईल असा विश्वास आमदारांनी यावेळी व्यक्त केला. कल्याणकरांनी खड्ड्यातून उत्सव साजरे केल्यानंतर आता आमदार रस्त्यावर उतरल्यानं नागरिकांना लवकरच गुळगुळीत रस्ते मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं.
या उद्घाटन सोहळ्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं बहिष्कार टाकला असून जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा. पाटील यांचं नाव लागत नाही तोपर्यंत स्थानिक भूमिपुत्र उद्घाटन सोहळे आणि आनंदोत्सव साजरे करणार नाही अशी भूमिका भूमिपुत्रांनी घेतली असून आजच्या उद्घाटन सोहळ्याला आपण उपस्थित राहणार नसल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मात्र विमानतळ परिसरात स्वर्गीय दी.बा. पाटील यांच्या नावाचे बॅनर झळकले होते. तसंच दी.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाची कमान देखील या ठिकाणं लावण्यात आल्याचं निदर्शनास आलं. दी.बा. पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर आता नवी मुंबई परिसरात दी.बा. पाटील यांच्या नावानं बॅनरबाजी करण्यात आली आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यभर अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा केला जातोय. विशेष कारागृह महानिरीक्षक तथा कारागृह उपनिरीक्षक योगेश देसाई यांच्या प्रेरणेनं आणि मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं आयोजन ठाणे मध्यवर्ती कारागृह इथं करण्यात येत आहे. या निमित्तानं ठाणे मध्यवर्ती कारागृहात मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेतील काव्यानुभव या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानासाठी जोशी बेडेकर महाविद्यालय ठाणे इथल्या मराठी भाषा विभाग प्रमुख डॉक्टर संतोष राणे यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. डॉक्टर राणे यांनी आपल्या प्रेरणादायी व्याख्यानातून मराठी भाषेतील काव्य सौंदर्य, भावना आणि अभिव्यक्तीचं महत्त्व यावर अत्यंत प्रभावीपणे प्रकाश टाकला. त्याने ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांशी संवाद साधून त्यांना मराठी कवितेच्या माध्यमातून विचार मंथन करण्यास प्रवृत्त केलं. अभिजात मराठी भाषा सप्ताह कार्यक्रमाची रूपरेषा आणि नियोजन कारागृहाचे अधीक्षक राणे भोसले यांनी तयार केली असून या कार्यक्रमाला कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि बंदीजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं आयोजित या व्याख्यानातून मराठी भाषेप्रती प्रेम, अभिमान आणि संवेदना जागृत करण्याचा संदेश अत्यंत प्रभावीपणे देण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त भागात मदत पाठवण्यास प्राधान्य दिले आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी ट्रक रवाना केल्यानंतर काल नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांसाठी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर मदत पाठवण्यात आली. या मदतीच्या ताफ्यामध्ये एकूण 22 गाड्या असून त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, शालेय साहित्य तसेच अन्य आवश्यक साहित्य यांचा समावेश आहे. ही मदत नांदेड जिल्ह्याकडे रवाना करण्यात आली असून तिथल्या स्थानिक आमदार बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर आणि बाबूराव पाटील कोहाळीकर यांच्या मार्फत ही मदत नांदेडमधल्या पूरग्रस्त नागरिकांना वितरित करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची बदली जिल्हाधिकारी जळगाव या पदावर करण्यात आली असून त्याने ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात अनेक नाविन्यपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रम राबवून विकासाची नवी दिशा दिली आहे. गेल्या काही महिन्यात त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद ठाण्यानं डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक प्रशासन या क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलं. या कार्यकाळात महाराष्ट्र शासन आणि भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा या अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे राज्यभरातून प्रथम क्रमांकावर आली आहे. ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा, ई बाईक टॅक्सीसाठी ॲग्रिगेटर धोरण नियमावली येत्या 2 दिवसात जाहीर होत असून त्यामध्ये प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा, ई बाईक सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना प्रवासी आणि चालकांना केंद्रस्थानी ठेवावं. भरमसाठ नफा कमवण्याच्या प्रयत्नात त्यांची आर्थिक लुबाडणूक करून व्यवसाय वृद्धी करू नये असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं. ते मंत्रालयात इंडियन फेडरेशन ऑफ ॲप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनच्या बैठकीत बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा, ई बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या संस्थांच्या संदर्भात अनेक तक्रारी प्रवासी आणि चालकांकडून आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. यापैकी काही संस्था नफेखोरीच्या नादात प्रवासी आणि चालकांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याचं वेळोवेळी निष्पन्न झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. ॲग्रिगेटेड धोरण येत्या 2 दिवसात जाहीर होतं आहे. या धोरणामुळं ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा, ई बाईक टॅक्सी चालवणाऱ्या संस्थांचा दर शासनाचा अंकुश राहील. त्यामुळं प्रवाशांना आणि या संस्थेकडे काम करणाऱ्या चालकांना मोठा न्याय मिळेल. राज्यातील बेरोजगार तरुण तरुणींना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करण्याच्या हेतूनं ॲग्रिगेटेड धोरणाच्या माध्यमातून ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा आणि ई बाईक सेवा एकाच नियमावलीच्या छताखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळं या व्यवसायाला निश्चित अशी दिशा प्राप्त होईल. त्यातूनच प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याबरोबरच चालकांच्या हक्काचं आणि अधिकाराचं देखील संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जाईल असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलं आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. सरन्यायाधीश अवमानतेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निषेध. आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची जिल्हाधिकारी जळगाव पदावर बदली. ठाणे जिल्हा परिषदेच्या विकासाच्या वाटचालीत मोलाचं योगदान. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या.
तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.